नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत दिवाळी साजरी का करतात, दीपावली उत्सवाच्या 6 दिवसांचे महत्त्व काय आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, पहिला दिवस वसुबारस या उत्सवापासून सुरुवात होते। या दिवशी सुवासिनी स्त्रिया गाय वासराची पूजा करतात। आपल्या संस्कृतीमध्ये गाईला फार महत्त्व आहे। गाईला ओवाळून दिवाळीची सुरुवात होते। यास गोवत्स द्वादशी असे सुद्धा म्हणतात। दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, यालाच आपण धनतेरससुद्धा म्हणतो। या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांच्या स्मरणार्थ धन्वंतरीची जयंती साजरी केली जाते। देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून निघालेल्या अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी बाहेर आला। धन्वंतरीने आयुर्वेद सांगितला। हजारो वर्षांपासून या आयुर्वेदाचा भारतीय उपचार करत आलेले आहेत। या दिवशी यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे दिवा लावून आणि चांगले आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीचे पूजन केले जाते। त्याद्वारे प्रत्यक्ष यमराजा आणि देवांचे स्मरण केले जाते। दीपावलीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। सामान्य लोकांच्या दृष्टीने दिवाळीची सुरुवात या दिवसापासून होते। लोक भल्या पहाटे उठून दिव्यांचा झगमगाट करतात आणि उठणे अंगाला लावून स्नान करतात। फटाके वाजवून गोडधोड खाऊन दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करतात। त्या काळी नरकासूर नावाचा एक बलाढ्य राजा होता। त्याने देवांचा राजा इंद्र यांचा पराभव केला। तो अतिशय जुलमी आणि अन्यायी होता। श्रीकृष्णाकडे नरकासुराबद्दल अनेक तक्रारी आल्या तेव्हा श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करण्याचा निश्चय केला। त्यासाठी पत्नी सत्यभामा हिला बरोबर घेतले आणि तिच्या हातून आश्विन वद्य चतुर्दशीच्या पहाटे नरकासुराचा वध केला। मरताना नरकासुराने वर मागून घेतला की या दिवशी सर्वांनी पहाटे उठून मंगल स्नान करावे आणि हा दिवस दिवे लावून साजरा करावा। श्रीकृष्णाने तथास्तु म्हटले। तेव्हापासून नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवे लावून उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली। म्हणजे एक प्रकारे दुष्ट प्रवृत्तीचे तसेच दुष्ट दुर्जनांचे निर्दालन करण्याचा संकल्प म्हणून नरक चतुर्दशीचे महत्त्व आहे। त्यानंतर दीपावलीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। या दिवशी वामनाने बळीराजाला पाताळात गाडून लक्ष्मीची सुटका केली। या अमावस्याच्या दिवशी म्हणून लक्ष्मीच्या सुटकेचा आनंदोत्सव या दिवशी साजरा केला जात असल्याचे म्हणतात। लक्ष्मीची कृपा चिरकाल टिकावी, आर्थिक संपन्नता टिकून राहावी, तसेच लक्ष्मीची कृपा कायम राहावी म्हणून या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते। त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात होते। त्यानंतर दीपावलीचा 5वा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा त्यालाच पाडवा असेही म्हणतात। शेतकऱ्यांचा राजा म्हणून गौरव केला जातो त्या बळीराजाचा हा उत्सव मानतात। नवीन वर्षाचा प्रारंभ या दिवसापासून सुरू होतो। या दिवसाला नववर्षाची सुरुवात मानण्याची प्रथा आहे। व्यापारी लोक नवीन व्यापारी वर्षाची सुरुवात करतात। अत्यंत पवित्र मानलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। मुलीच्या लग्नानंतर येणारी पहिलीच दिवाळी असेल तर जावयाला आणि त्याच्या नातलगांना प्रसन्न करण्यासाठी मुलीचा बाप या दिवशी दिवाळ सण साजरा करतो। त्यांना जेवायला घालून भेटवस्तू देतो। या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची देखील प्रथा आहे। त्याद्वारे परस्परांचे प्रेम वृद्धिंगत होण्याची अपेक्षा असते। तसेच बळीराजाला वामनाने पाताळात गाडले, परंतु बळीराजाचा दानशूरपणा यावर वामन म्हणजेच विष्णूने प्रसन्न होऊन मी तुला पाताळाचे राज्य देतो आणि तुझी सेवा स्वतः महालाचा द्वारपाल होऊन करतो। एवढेच नाही तर लोक या दिवशी तुझ्या नावाचे स्मरण करतील। तेव्हापासून दीपावलीचा 5वा दिवस बलिप्रदा या नावाने साजरा होण्याची प्रथा सुरू झाली। त्यानंतर दीपावलीचा शेवटचा 6वा दिवस म्हणजे भाऊबीज। या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ तिला ओवाळणी म्हणून पैसे किंवा तिची आवडती वस्तू भेट म्हणून देतो। याबद्दलची पुराणकथा आहे ती म्हणजे यमाला नेहमी कामात असल्यामुळे बहिणीकडे जाता येत नाही, परंतु एकदा यम कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी वेळ काढून बहिणीकडे गेला। अचानक भाऊ आल्यामुळे यमाच्या बहिणीला खूप आनंद झाला। तिने त्याला पंचारतीने ओवाळून स्वतः अन्न तयार करून प्रेमाने जेवू घातले। यमाने बहिणीला वस्त्रालंकाराची भेट दिली। हे प्रेम पाहूनच भाऊबीजेचा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली। म्हणून भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हटले जाते। या दिवशी भावाने बहिणीकडे जाऊन भोजन करावे अशी परंपरा आहे। तर मंडळी, तुमच्या लक्षात आले असेल की दिवाळीची परंपरा कशी सुरू झाली आणि दिवाळीचा सण उत्सव का साजरा करतात।
दीपावली उत्सवाची थोडक्यात माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला दीपावली उत्सवाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।